योग हा धर्म नाही आहे आणि म्हणून सगळ्या धर्माचे लोक आपल्याकडे शिक्षण घ्यायला येतात, कारण ती जीवनशैली आहे. जीवन, निरोगी जीवन कसं जगावं ह्याचं शास्त्रशुद्ध सांगणारी ती सायन्स, आधुनिक भाषेत सायन्स ज्याला आपण शास्त्र म्हणतो, अशी ती प्रणाली आहे. आणि ईश्वर पुरुष विशेष म्हटलंय की ज्याच्यामध्ये तो एनर्जी स्वरूप आहे, हेच स्वरूप आहे. आणि एनर्जी प्रत्येकाला सेम असते. जसं ब्लड सगळ्याचं असतं, ब्लड कधी धर्म बघत नाही, तसंच एनर्जी पण धर्म बघत नाही. हा महत्त्वाचा भाग त्यातला महत्त्वाचा आहे, कारण ते प्युअर आहे, ते इटर्नल आहे, ते फ्री आहे, आणि ते एनलायटन्ड आहे, आणि ते कॉन्शियसनेस आहे, आपल्या स्वतःचं अस्तित्व जाणून देणारं आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण आता मेडिकल योगा हे काय आहे? म्हणजे दोन शास्त्रांचं एक प्रकारचं संमेलन आहे हे. कारण मी MBBS डॉक्टर आहे, सायन हॉस्पिटल, 1980 म्हणजे 42-43 वर्ष झाली मला पासआउट होऊन. तर मॉडर्न मेडिसिनची डॉक्टर असूनसुद्धा मी इकडे कशी वळले? परत तेच आहे की गुणसूत्र मिळाली मला भगवद्गीतेची आईवडिलांकडून, आणि त्यामुळे रक्तातून आलं योग, आणखीन शिक्षणाने आलं मेडिसिन, आणि मग मेडिकल योगाचा जन्म झाला. कारण मी डॉक्टर असूनसुद्धा हे सायन्स आपण आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला कसं वापरू शकतो ह्याचा विचार करत करत मग ह्या कोर्सेसचा जन्म झाला. आणि थेरपीचा जन्म होण्यासाठी ऑफकोर्स मला अय्यंगार गुरुजींनी आणि डॉक्टर करंदीकरांनी माझ्यावर खूप संस्कार केले, आणि हे संस्कार नंतर होतच राहिले. आणि ह्या संस्कारातून मग जन्माला येते ती मेडिकल योगा थेरपी, की जेव्हा डायग्नोसिस एखाद्या केसचा झाल्यानंतर त्या डायग्नोसिसनंतर आमच्या वैद्यकीय शास्त्रातून योगशास्त्राचा अभ्यास करत हे सायन्स कसं अप्लाय करायचं, कुठल्या कारणासाठी फायदा होईल आणि कुठल्या कारणासाठी होणार नाही, प्रामाणिकपणे कशासाठी होणार नाही, हे सुद्धा स्वीकारायला पाहिजे. एखाद्याला इन्फेक्शन झालं आणि अँटीबायोटिक घ्यायची वेळ आली, अँटीबायोटिक आपण किती कॉमनली घेतो, तर मी योगा करतो, मी अँटीबायोटिक घेणार नाही असं म्हणून चालेल का? तर नाही चालणार. जिथे औषधांची गरज आहे तिथे औषधांची गरज आहे, ती आम्ही डॉक्टरांनी प्रिस्क्राईब करायलाच हवी. पण अनावश्यक औषधं मात्र टाळायला हवीत. फॉर एक्झाम्पल पेन किलर्स. पेन किलर्स जेवढ्या कमी घेऊ तेवढ्या चांगल्या आहे, प्रत्येकाला माहिती आहे. कारण त्या लिव्हरवर परिणाम करतात, त्या किडनीवर परिणाम करतात, ॲसिडिटी तर करतातच करतात. तर पेन किलर्स सारखी गोष्ट आहे, मसल रिलॅक्संट सारखी गोष्ट आहे, लचक भरली, उसण भरली, मॅवस्पाज घे, हां अशी पण आहे. तर ही जी औषधं आहेत, काही बरीच अनावश्यक औषधं आहेत जी आपण टाळू शकतो. आणि त्यासाठी मग आता इथे लिहिलं आहे की गुडघेदुखी म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, मानदुखी, कंबरदुखी. आत्ताच मॅडमनी म्हटलं की मला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, हे पेपर मी नाही चेक करू शकत असं म्हटलं जातं. आणि ते खरंही आहे, कारण आम्ही विचारतो ना तुमचं काम काय आहे, तुम्ही शिक्षक आहात, शिक्षक आहे म्हटल्यानंतर एकतर गुडघे जाणार नाही तर मान जाणार, हे तर आम्ही धरतोच मनामध्ये, कारण हा त्रास होणार. पण मग हा त्रास आपण टाळू शकतो का? कारण प्रत्येक ऑक्युपेशनचे काहीतरी त्रास आहेतच ना. मग तो IT प्रोफेशनल असू दे, तो एखादा ड्रायव्हर कंडक्टर असू दे, ती एखादी स्वीपर असू दे, प्रत्येक प्रोफेशनचे काहीतरी त्रास हे आहेतच. मग आपण प्रोफेशनप्रमाणे मॅडम व्यायाम नाही शिकवत. आपण आयुष्यामध्ये एखादं प्रोफेशन निवडतो तेव्हा या प्रोफेशनमुळे माझ्या शरीरावर, मनावर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार नाही केला जात. अशा फार तुमच्या DS सारख्या कमी ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या आपल्याकडे काम करणाऱ्या आपल्या फॅमिली मेंबर्सच्या आरोग्याची काळजी घेतात. कोणी एकेकाळी निरनिराळ्या कंपन्यांमधनं असायची पॅकेजेस की टेस्ट करायला जायची. आता हळूहळू कॉर्पोरेट कल्चर असं झालं आहे दॅट वी डोंट बॉदर अबाउट युअर हेल्थ, यू जस्ट वर्क अँड गिव्ह अस रिझल्ट्स, राईट. तर म्हणून मी DS संस्थेचे खरोखर, आणि ऑफकोर्स आदरणीय संस्था 1924 पासूनची आहे की जी आपल्याकडे काम करणाऱ्या आपल्या सर्व एम्प्लॉय, मी नाही म्हणत, हे मोठं कुटुंबच आहे तुमचं, तर त्यांची तब्येतीची काळजी घ्यायला हवी. म्हणजे मला स्पॉन्डिलोसिस होणारच नाही. आज या सगळ्या मुली तुम्हाला हे सांगणार आहेत की मी 100 पेपर तपासले पण माझी मान नाही दुखली, असं होऊ शकतं का? तर ते होऊ शकतं. फक्त त्यासाठी 1 तासाच्या ब्रेकनंतर 5 मिनटं तुम्ही फक्त द्या. कुकर लावल्यावर पहिली शिट्टी दुसरी शिट्टी व्हायच्या 2 आसनं करा की तुमची कंबरदुखी कमी होईल. असं क्विक फिक्स आम्ही शिकवणार आहोत तुम्हाला. कारण मॅट घेऊन 1-1 तास व्यायाम करणं, योगासनं करणं खरंच कुणाला शक्य नाही आहे. तर छोट्या छोट्या टिप्स द्यायला हव्यात की ज्याच्यामुळे इथे लिहिलं आहे ऑस्टिओआर्थरायटिस आणि स्पॉन्डिलोसिस आपण टाळू शकतो. ब्लड प्रेशरची, BPची गोळी घ्यायला सबब नाही, म्हणजे ती गोळी घ्यायलाच हवी. मी पण माझी गोळी घेऊनच आज घरातनं बाहेर पडली आहे. पण त्याच्या बरोबरीने मला काय करायला हवं? BPची गोळी 24 तास BP माझं नॉर्मल ठेवेल असं नाही. आज मला ह्या क्षणी राग आला तर आत्ता माझं BP शूट होणार आहे, ते त्या गोळीला नाही कळणार आहे. ते कुणाला कळणार आहे? ते माझ्या योगशास्त्राला कळणार आहे की विनीता एवढं रागावणं बरं नव्हे,
तुझं BP वाढणार आहे, तुझी शुगर वाढणार आहे, हे कुणाला कळणार आहे? हे माझंच मला कळणार आहे. म्हणून आपण म्हणतो योगशास्त्र हे अवेअरनेसचं शास्त्र आहे. मला एवढा राग नाही आला पाहिजे, मला एवढी भीती नाही वाटली पाहिजे, माझ्या डोळ्यातून सतत असं पाणी येणं हे चांगलं नाही. डोळ्यातून सतत पाणी येतं, दुःख होतं, वेदना होते, तेव्हा आपली ताकद मॅडम कमी होते. मग त्या वेदनेवर, त्या दुःखावर थोडीशी मात करायला आपण शिकलं पाहिजे. आणि हे आपण करू शकतो का? तर हे मी तुम्हाला सांगते, करू शकतो. कारण ह्या प्रसंगातून मी आत्ता जाते. त्या वेदनेवर, त्या दुःखावर आपण मात करू शकतो आणि आपलं मन शांत ठेवून, बुद्धी स्थिर ठेवून आपण काम करू शकतो. एवढी त्या योगशास्त्रामध्ये ताकद आहे. विश्वासाने आपण फक्त ते करायला हवं. बाकी ॲसिडिटी, हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन हे तर शिल्पा म्हणालीच आहे. कसं करायचं? तर जीवनशैली बदलायला हवी, हे सर्वांनाच कळतं. जेवण केव्हा जेवायचं केव्हा नाही, व्हॉट्सॲपवर 1760 मेसेजेस येत असतात. कामाचं स्वरूप कसं असावं, आपल्या आयुष्याची ध्येय आणि उद्दिष्ट काय असावीत. आत्ताच आम्ही म्हणत होतो की आयुष्य आपण कशासाठी जगतो, काय मिळवण्यासाठी जगतो, ह्याचे आपले आयडियाज क्लिअर हव्यात. की काही भाग आहे पैसे मिळवण्यासाठी, काही भाग आहे मला देवाने जीवन दिलं आहे तर माझ्या जीवनाला अर्थ मिळण्यासाठी, कॉन्ट्रीब्युशन. असे बरेच जे जीवनाचे आस्पेक्ट्स आहेत, जसजसे आपण मोठे होतो तसतसे ते जास्तीत जास्त लक्षात यायला लागतात की काय ध्येय आहेत, काय उद्दिष्ट आहेत. कारण त्यासाठी मी मार्ग कुठला घेते, योग्य मार्ग कुठला आणि अयोग्य मार्ग कुठला हे प्रत्येकाला माहिती असतं. योग्य मार्गावर चालायला फक्त एक ती निष्ठा लागते. ती निष्ठा आपल्याला योगाभ्यासातून मिळू शकते. आणि हे सगळं केलं की जे मिळतं ते आरोग्य असतं. आणि त्याच्याबरोबर आपण म्हणतो की स्पिरिच्युअल ग्रोथ, इमोशनल कोशंट वाढतो. इमोशनल कोशंट वाढतो म्हणजे काय? आपल्या भावना आपल्याला तर चांगल्या हाताळता येतातच, पण दुसऱ्याच्या भावनाही आपल्याला चांगल्या हाताळता येतात, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि जो दुसऱ्याच्या भावना चांगल्या हाताळतो तो लीडर होतो. आता मॅडम लीडर आहेत. कशा मॅडम लीडर बनल्या? तर मॅडमना दुसऱ्याच्या भावना चांगल्या हाताळता येतात, दुसऱ्याच्या भावना चांगल्या ओळखता येतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. अष्टांग योग अशी एक जी शाखा आहे जी योगाभ्यास आपल्याला शिकवते, त्याची अष्टांग म्हणजे 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही शिकवली जाते. जसे आता शिल्पाने सांगितलं की प्रत्येक अंग त्यातलं आहे. यम हे आपल्याला समाजात कसं वागायचं, नियम हे स्वतःच्या आयुष्यात कसं वागायचं, आसनाच्या माध्यमाने आपलं शरीर मजबूत कसं ठेवायचं, प्राणायामाच्या मार्गाने मॅडम एनर्जी कशी सांभाळायची, प्रत्याहाराच्या माध्यमाने आपण आपल्या भावनांवर विजय कसा मिळवायचा. खूप भावना त्रास देतात. प्रत्येक व्यक्तीला भावनांचा त्रास होत असतो आणि तो फारसा बोलून सांगता येत नाही. कारण हल्ली माणसाचं माणसाशी कम्युनिकेशनच राहिलं नाही आहे. आई आणि मुलगी, छोटी बाळ जरी बसलेलं असलं तरी हल्ली दोघांच्याही हातात मोबाईल असतो. माझ्या दवाखान्यामध्ये तर मला अतिशय वाईट वाटतं. काल परवाच मी एअरपोर्टवर बंगलोरून आले तर साधारण 6-7 महिन्याच्या मुलीला आई भरवत होती आणि वडिलांनी समोर मोबाईल धरलेला होता. अर्धा तास ते 7 महिन्याचं बाळ मोबाईलवर बघून ती बाई त्याला भरवत होती, पण त्या दोघांनाही त्या बाळाशी एक शब्दही बोलला नाही. ही परिस्थिती जर 7 महिन्याच्या बाळाची आहे तर 70 वर्षाच्या आजी आजोबांची काय असेल ह्याचा विचारच करायला नको. पण ह्यामुळे ह्या सगळ्या भावना आतल्या दाबल्या जात आहेत. मला आता जे सांगावंसं वाटतंय तुम्हाला ते ऐकायलाच कोणी तयार नाही आहे, कुणाकडे वेळच नाही आहे. मग ती माझी भावना आतल्या आतच राहून जाते ना. मग ते आनंद असेल, ती दुःख असेल, तो प्रॉब्लेम असेल. मूल शाळेतनं येतं, त्याला आईला काहीतरी आज दिवसभरातलं सांगायचं असतं. बऱ्याच वेळा तेव्हा आईच घरात नसते. मग संध्याकाळी आई जेव्हा येते तेव्हा तिला आल्यानंतर 1 तासाची मीटिंग्स असते. असं मी सगळीकडे घरी बघतेय. तर मुलाला दिवसभर काय झालं हे सांगायला संधीच मिळत नाही, किंवा नवऱ्याला बायकोला सांगायला मिळत नाही, बायकोला नवऱ्याला सांगायला मिळत नाही. तर हे सगळं समजून घेऊन हा भावनेचा उद्रेक मग आजारामध्ये होतो, जो आम्ही क्लिनिकमध्ये बघतो. आणि मी काय करते, मी एक ठराविक माझी औषधं ठरलेली आहेत. डायबिटीसची 5-6, ब्लड प्रेशरची 5-6, झोप लागत नाही, पोट साफ होत नाही, अन्न पचतच नाही खाल्लेलं, तर पोट साफ होणार कसं. तर ह्या सगळ्यासाठी आम्ही ठरलेली औषधं वेगवेगळ्या कंपन्यांची देतो. ही आमची मेडिकल प्रॅक्टिस आहे. मेजॉरिटी ऑफ द केसेस, ज्या रेअर केसेस आहेत, जिथे डायग्नोसिस आहे, जिथे आमची खरी बुद्धीचा कस लागतो, मॅनेजमेंटचा कस लागतो, हा पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर आता कमिंग बॅक टू योगिक ट्रीज आपण म्हटलं की आता मी 8 अंग तुम्हाला वाचून दाखवली. त्यातली यम, नियम ही मुळं समजली जातात. आणि आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान
ह्या त्याच्या फांद्या खोड असं समजलं जातं. झाडाला पाणी आपण कुठे घालतो? मुळांना घालतो. फवारा मारतो, शॉवर करतो ती वेगळी गोष्ट आहे, पण झाड जिवंत राहायला हवं आणि मोठं व्हायला हवं असेल तर आपण मुळांना पाणी घालतो. पण योगाभ्यासामधला यम आणि नियम ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. कुणालाही विचारा यम नियम काय आहेत, तर खरा ज्यांनी परीक्षा दिली अभ्यास केला तोच सांगू शकेल. नाही तर योग म्हणजे काय? आसन, प्राणायाम आणि ध्यान, बस दॅट्स इट. 3च अंग सगळ्यांना माहिती आहेत. पण तो खरा बिहेवियरल पॅटर्ननेच सुरू होतो. आपण जे वागतो, जसे वागतो त्याच्यावरच लक्ष ठेवणं. आपणच आपलं पोलीस बनायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला पोलीस आपणच बनायचं. मी कशी वागले, काय विचार केला, कुठला आवश्यक होता, कुठला अनावश्यक होता, मी किती रिॲक्ट झाले, एवढं आवश्यक होतं का रात? तर हे सगळं आपणच आपल्याकडे लक्ष ठेवणं म्हणजे यमनियम आहे आणि ते खरं तर महत्त्व आहे. इथे दिलं आहे सत्य, अहिंसा, अस्थेय, परिग्रह, ब्रह्मचर्य, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि मग आली आसनं. आसनं सुद्धा खूप प्रकारची आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. बसून करायची, उभं राहून करायची, पाठीमागे झोपून. आणि प्रत्येक आसनाला एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे. म्हणजे आपले सगळे ऋषीमुनी खरोखरच अनाटॉमिस्ट होते, फिजिओलॉजिस्ट होते, सायकोलॉजिस्ट होते. सगळेच शास्त्र त्यांना अवगत होती आणि म्हणूनच याची इतकी सुंदर रचना झाली. प्राणायामामध्ये आपल्या एनर्जी लेवल्स कशा मेंटेन होतात? कारण आपल्या शरीरामध्ये 2 सिस्टीम्स आहेत की ज्या एनर्जी म्हणजे ऊर्जाचं नियमन करतात. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा एक सिस्टीम काम करते आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा एक सिस्टीम काम करते. आपण जर सतत शांतच राहिलो तर जी सिस्टीम काम करेल ती आपली एनर्जी वाचवणारच आहे. नळाचं पाणी आहे, धोधो सोडून द्या, टाकी रिकामी होणार आहे. नळाचं पाणी अगदी थोडं बारीक ठेवा, तर टाकी ती दिवसभर भरलेलीच राहणार आहे. फक्त तो नळाचा नळ जो आहे ना तो कंट्रोल करणं आपल्या हातात आहे. सोडून द्यायचं आहे, सांभाळून वापरायचं. ह्या 2 सिस्टीम शिकवतात. मनाचा, भावनेचा, मनाचा आणि ऊर्जेचा संबंध आहेच. आणि मग तिथून मग एकदा श्वास कसा घ्यायचा. आज आम्ही वर्कशॉपमध्ये सगळ्यात शेवटी श्वास कसा घ्यायचा हे शिकवणार होतो. श्वास कसा घ्यायचा म्हणजे लक्षपूर्वक श्वासामध्ये बदल कसा करायचा हे शिकवणार आहोत. आणि ते शिकवून आत्मसात झालं. पहिल्यांदा वागणूक, मग आसनं, मग श्वासावर लक्ष आणि त्यानंतर येतो तो प्राणायाम. की इथे उज्जाई, भ्रामरी, अनुलोम विलोम करताना दाखवलेलं आहे, त्याची माहिती आम्ही थोडीशी दाखवणार आहोत. आणि मग हे पुढची जी अंग आहेत ती थोडीशी कठीण आहेत. पण हे ए जे आहे हे पुण्याच्या रस्त्यावरचं ट्रॅफिक आहे, बेशिस्त ट्रॅफिक. आणि हे बेशिस्त ट्रॅफिक म्हणजे आपल्या मेंदूमध्ये चालणारे विचार आहेत. मन क्षणभर इथे, क्षणभर घरी, क्षणभर नवऱ्याच्या ऑफिसमध्ये, क्षणभर मुलाच्या शाळेमध्ये, असं जे सगळीकडे फिरत असतं त्याच्यामुळे कुठेच लक्ष एकाग्र जे होत नाही त्याला एकाग्र करायला लावणं हा तो मार्ग आहे. आणि मग हे सगळं केल्यानंतर ज्या येणाऱ्या व्याधी आहेत त्या व्याधींची आपण काळजी कशी घ्यायची, व्याधी होऊ नयेत म्हणून. म्हणजे व्याधीच्या आधी मी सांगते की जर मेजॉरिटी लोकांनी योगाभ्यास केला आणि मेजॉरिटी लोकांनी स्वतः शिकवलं दुसऱ्याला तर दवाखाने ओस पाडायला हवेत. पण दवाखाने ओस कधीच पडत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. विश्रांतवाडीला माझा दवाखाना इथे आहे आणि माझं योग केंद्र इथे आहे. म्हणजे अगदी शेजारी मध्ये 50 फूट अंतर आहे. माझा दवाखाना गच्च भरलेला असतो, योग केंद्रात माणूसही नसतो. मी दर पेशंटला सांगते की अरे ह्याच्यावर औषध घ्यायची गरज नाही, तुम्ही असं असं करा. ते म्हणतात मॅडम तुम्ही ह्या वेळेला औषध द्या, पुढच्या वेळेला मी नक्की जाईल. असं रोज मी तेच ऐकते. गेली 25-30 वर्ष झाली. पण आम्ही कंटाळत नाही आणि या 6 मुली पण कंटाळत नाही. ते सांगणं हाच आमचा वसा आहे, तो आम्ही प्रामाणिकपणे करतो. ताडासनामध्ये उभं कसं राहायचं, सगळ्या शरीराच्या जाणीवा जागृत कशा करायच्या, भरून आलेले खांदे, भरून आलेली पाठ मोकळी कशी करायची. पाठीमागे नमस्कार भारतीय नमस्कारासाठी प्रसिद्धच आहे. पण आपण पुढे नाही, आपण पाठी पण नमस्कार करतो. तो बघा त्या मुलींनी केलाय. हा नमस्कार आज तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे. हँड्स इन डब्ल्यू पोझिशन, गोमुखासन हँड्स. ह्यानी कंप्लीट पाठ मोकळी कशी होते. आणि पाठ मोकळी झाली उत्तम आहे, तुम्हाला मानदुखी होणारच नाही, तुम्हाला स्पॉन्डिलोसिस होणारच नाही. पण एखाद वेळेला मान पकडली, मग एक्सरे काढला, मग हाताकडे वेदना जायला लागल्या, मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. आता एकदा स्पॉन्डिलोसिस झाला की तो आयुष्यभरच होणार आहे का? तो बीपी आणि डायबिटीस सारखा आहे का? तर नाही आहे. स्पॉन्डिलोसिस हा पूर्ण बरा होऊ शकतो, पण ते सांगायचं कोणी? ते सांगायला डॉक्टरकडे वेळच नाही. आमच्याकडे वेळ फक्त 2 मिनिटं औषध लिहून द्यायला आहे, मग आम्ही म्हणणार नेक्स्ट.
माझे मिस्टर मला चिडवायचे, तुझं बोलणं म्हणजे नेक्स्ट असतं, म्हणजे 2 मिनिटात संपायचं, पुढचं काय. कमिंग बॅक, हे सर्व्हायकल ट्रॅक्शन आहे की ज्यांना मानदुखी आहे, एक्सरे काढलेत, एक्सरेमध्ये काही बदल आहेत आणि मग स्पॉन्डिलोसिसचं निदान झालं आहे, तर एक प्रकारचं ट्रॅक्शन, जे ट्रॅक्शन आपण घरी घेऊ शकतो, हे ह्या मुली तुम्हाला आज शिकवणार आहेत. त्याचबरोबर खांदे आणि खांद्याजवळचे स्नायू मोकळे कसे करायचे हेही ह्या मुली तुम्हाला शिकवणार आहेत. आणि हे सगळं जे रोप अँड बेल्ट थेरपी आहे हे पारंपरिक आसनावर आधारित आहे. डॉक्टर करंदीकर स्वतः MBBS डॉक्टर होते, प्रॅक्टिसिंग डॉक्टर होते, त्यामुळे त्यांनी अय्यंगार गुरुजींकडून जे शिकलं आणि तिथेही मेडिकल प्रॅक्टिस होते, त्याचं सगळं एक कंपायलेशन करून एक जो प्रोग्राम शिकवला तो मी त्यांच्याकडे शिकलेली आहे. तर ह्या सगळ्याचा बेस काय आहे, तो योगासनच आहे. मग कुठल्या स्नायूवर आपण काम करतो हे आम्ही आमच्या कोर्सेसमध्ये शिकवतो. हा एक लांबच्या लांब मोठ्याच्या मोठा ट्रॅपिझियस नावाचा स्नायू आहे, त्याच्यावर आपण काम करतो. एक छोटा स्नायू आहे त्याच्यावरही काम करतो. मग कंबरदुखी, कंबर दुखत नाही अशी बाई नाही, पण आता पुरुषांची पण कंबर दुखते. तर कंबर दुखत असते तर काय करायचं, गोळी नाही घ्यायची, मग काय करायचं, तर ते ह्या शिकवतील तुम्हाला. आणि मला खरं वाटेल खोटं वाटेल तुम्हाला, पण मला पेशंटचे फोन येतात की मॅडम ती 23 किलोची बॅग उचलली आणि कॅच आला, तर मी आता काय करणार, त्या क्षणी औषधं बरोबर नव्हती. तर प्रत्येक एअरपोर्टवर प्रेयर रूम असते. मी प्रेयर रूममध्ये गेलो आणि तुमचं पवनमुक्तासन आणि गोमुखासन लेग्स केलं मॅडम, आणि परत माझा प्रवास व्यवस्थित पूर्ण झाला, मला गोळी घ्यावी लागली नाही. इतकं क्विक फिक्स पण काही आसनं देऊ शकतात जे आपण तुमच्याकडनं करून घेणार आहोत. आणि कंबरदुखी होऊ नये म्हणून काय करावं, कुठले स्नायू मजबूत करावेत हे पण या मुली आज करून घेणार आहेत. पेल्विक लिफ्ट ह्या आता काकांनी, त्यांचं नाव जोशी आहे, जोशी काकांनी पेल्विक लिफ्ट नावाचा पट्टा बांधलेला आहे, ज्याच्यामध्ये कटिबंधाची पोझिशन करेक्ट कशी होते. कटिबंधावर आपण जर काम केलं तर कंबरदुखी होत नाही. आणि म्हणजे कटिबंधाची करेक्शन कशी करायची, हे हर्डीकर हॉस्पिटलमधला फोटो आहे. LICचा आमचा हा वर्कशॉप होता आणि या सगळ्या बायका स्लँटिंग बेंचवर झोपलेल्या होत्या आणि त्यांना आम्ही एक्सपिरियन्स दिला. एखाद्या DSचं आपल्याला सेंटरला पण घ्यायला हरकत नाही, म्हणजे तिथे आपल्याला ॲक्च्युअली एक्सपिरियन्स देता येईल की हे ट्रॅक्शन घेतल्यावर कंबर मोकळी कशी होते. आपली कंबर आपल्याला मोकळी करता येते, हे लक्षात ठेवा. कंबरदुखी होऊ नये म्हणून ही काही आसनं आहेत. आणि इतकी सुंदर दिलेली मणक्यांची माळ, जेव्हा आपलं आयुष्य संपतं तेव्हा एवढी सुंदर नसते हो. ठिकठिकाणी चकती सरकलेली असते, पुढे मागे झालेली असते, चकती पातळ झालेली असते, हाडांची वाढ झालेली असते. मग आम्ही म्हणतो एक्सरे बघून अरे बापरे. आता अरे बापरे म्हणायचं नाही, असं या मुलींना मी शिकवलं आहे. तुम्ही अरे बापरे म्हटलं की पेशंटच्या पोटात गोळा येतो. तुमच्या मनात जी काय रिॲक्शन असेल ती तुमच्या मनातच ठेवा, डोंट से अरे बापरे. पण जे काही पिक्चर आम्ही एक्सरेचं बघतो ते खरंच अरे बापरे असतं. 35, 40, 45 वयाला सुद्धा 2 मणक्यामधनं बाहेर पडणाऱ्या नसवर प्रेशर येतं आणि मग सायटिका होतो किंवा हाताकडे जाणारी वेदना होते. आपल्या शरीरामध्ये खूप काही गोष्टी अडचणीच्या बसवलेल्या आहेत. खूप छोट्या छोट्या जागेत बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्यांना ती जागा नाही मिळाली तर फार प्रॉब्लेम येतो. गुडघे दुखत नाहीत 50-60 नंतर अशी तर व्यक्ती नसतेच. तर हे दोघं जण खांबाला धरतायत बघा कसे. खांबाला धरणं महत्त्वाचं नाही आहे, ते एका टाचेवर टाच जमिनीला टेकून एका ब्रिकवर उभे राहिलेले आहेत आणि केतकीनी हट्टानी 5 ब्रिक आज आमच्या बॅगेत घातल्यात. तर तुम्हाला सगळ्यांना हा हिल स्टेज एक्सपिरियन्स करायचं आहे की मग गुडघ्याच्या पाठी येणाऱ्या स्नायूवर ताण कसा येतो, गुडघे मोकळे होतात म्हणजे काय. योगाने फक्त मन नाही मोकळं होत हो, गुडघे पण मोकळे होतात. आधी गुडघे आणि मग मन. आम्ही सांगतो बाहेरच्या दुनियेमध्ये एकावर एक फ्री आहे, आम्ही तर एकावर खूप फ्री देतो. पूर्ण हे ताडासन साधं आसन आहे, पण पूर्ण शरीराचा आपला जो ओळंब आहे, वजन पाळणारा काय पेलणारा ॲक्सिस म्हणजे अक्ष जो आहे त्या सगळ्याचं भान देणारं हे आसन आहे. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण. हे असे पट्टे बांधायला पण आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. म्हणजे एक माहिती असायला की गुडघे दुखत असले आणि काही प्रोफेशन्स आहेत, सिक्युरिटी आहे, वॉचमन सिक्युरिटी आहे, नंतर 4-5 घरी काम करणाऱ्या स्वयंपाकाचं काम करणाऱ्या बायका आहेत, टीचर्स पण हल्ली मला वाटतं खुर्ची आणि टेबल नसतं, त्यांना उभंच राहावं लागतं. तर सतत उभं राहिल्यामुळे गुडघ्यावर येणारा जो ताण आहे. सगळे शिक्षक उभे असतात, मला वाटतं वर्गामध्ये हल्ली खुर्चीच फक्त टेबल असतं. तर जर गुडघेदुखी झाली
तर परत पेनकिलर न घेता कुठले पट्टे आपण बांधू शकतो, चालताना कुठले बांधायचे, उभं राहताना कुठले बांधायचे, हे सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे. आणि एवढं करूनही गुडघेदुखी खूपच झाली तर मग कुठली थेरपी आपण देतो, ते थेरपी कशी काम करते हे तुम्हाला कडेच्या पिक्चर्समध्ये आम्ही एक्सप्लेन करतो कोर्सेसना, की काय दुरुस्ती होते, कुठे दुरुस्ती होते. मग गुडघ्याला बाक येतो, खूप जणांच्या गुडघ्याला बाक येतो, खूप जणांना बाक येतो पण दुखत नाही, काही जणांना बाक येतो आणि दुखतं. बाक आलेला दुरुस्त होऊ शकतो, बाक आलेला दुरुस्त झाला तर गुडघा वाचतो. टोटल नी रिप्लेसमेंटला एका गुडघ्याला 2 ते 2.5 लाख लागतात, 4 ते 5 लाख तयार ठेवावे लागतात. त्याचं ते करायचे नसले, त्याच्याऐवजी जगामधल्या 2-3 कंट्रीमध्ये फिरायचं असेल, कारण दुखलं नाही तर तुम्ही फिरायला जाणार, दुखलं तर फिरायला कसं जाणार विना ट्रॅव्हल्सनी, तर मग ते 5 लाख रुपये वाचवा, विना ट्रॅव्हल्सला द्या आणि जग फिरून या. ही थेरपी दिली जाते जी सिंपल आसनावरच आधारित आहे. काही आसनं लवड उशा ब्लँकेटच्या मदतीने केल्या जातात, पण हे सामान आम्ही नाही आणू शकलो, पण तीही शिकवता येतील. आणि मग आहे हा सुंदर, तुम्ही म्हणाल ह्यात कुठलं आलं सौंदर्य, आमच्यासाठी हे सौंदर्यच आहे, कारण हा छातीचा बरगड्यांचा पिंजरा आहे, जो पिंजरा अतिशय छान प्रकारे आपण रुंद करू शकतो. आणि हा जर छान प्रकारे रुंद आपण करू शकलो तर आपल्या मनातली भीती कुठे पळून जाते आपल्यालाच कळत नाही. केतकीने खूप पेशंट अटेंड केलेत अँझायटीचे, कोविड पिरियडमध्ये तर खूपच. 25-26 वर्षाची मुलं मुली पण घाबरून अँझायटीने आमच्याकडे येत होती. मनातली भीती कशी दूर करायची, मग केतकीकडून शिकून घ्या. छातीच्या पिंजऱ्यावर काम करायचं, कसं करायचं. मग हे सुंदर एक बेंच आहे, अय्यंगार गुरुजींनी विकसित केलेला, तो आम्ही शिकवतो की त्याच्या मदतीने आपण आपल्या शरीरावर कसं काम करू शकतो. हे क्लासिकल आसन आहे, पण हे फक्त हार्डली 1 मिनिट करता येतं, ह्याच्याहून जास्त नाही. बेंचचा त्यासाठी उपयोग होतो. छातीच्या पिंजऱ्यावर कसं काम करायचं हे अनाटॉमी बेस्ड, फिजिओलॉजी बेस्ड शिकवतो आम्ही. कुठल्या स्नायूवर काम करतो, कुठले स्नायू तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या बरगडीला अटॅच्ड आहेत हे शिकवतो. आता हे काय आहे कोणी सांगेल, सायन्स शिक्षिका? व्हॉट इज दिस? डायफ्रॅम आहे. व्हेरी गुड. तुम्ही काही चिक्की वगैरे आणली आहे का? आम्ही चिक्की देतो, उत्तर बरोबर आलं. चॉकलेट नाही देत, चिक्की देतो. हा डायफ्रॅम आहे. डायफ्रॅम हा स्नायूचा बनलेला पडदा आहे, तो छाती आणि पोटाच्या मध्ये असतो. इतका मोठा, इतका छान असतो, तर त्याची माहिती करून घेणं आणि त्याच्यावर काम करणं, कारण त्याच्यावर काम करून श्वास जर आपण दीर्घ केला तर पुन्हा मनातली काळजी, चिंता, भीती कमी होते. डायबेटीस, घराघरात शिरलेला डायबेटीस कुठल्या आसनाने आपण कमी करू शकतो? पोटाचे स्नायू. पोटात किती स्नायू आहेत बघा, 1, 2, 3 आणि 4. 4 एका बाजूला, 4 एका बाजूला, 8 स्नायू आहेत पोटाच्या भिंतीमध्ये. त्याच्यावर काम केलं नाही तर फॅटचा उत्तप्पा तयार होतो आणि आपल्या स्नायूंचा पेपर डोसा असतो. आता हे आपल्याला उलटं करायचं आहे. स्नायूंचा उत्तप्पा आणि फॅटचा पेपर डोसा आपल्या हातात आहे. काम केलं तर ते वाढतील, नाही केलं तर फॅट वाढेल. चॉईस इज युअर्स. पण मला इथे सगळ्या जणी स्लिमच दिसत आहेत, सो आय ॲप्रिशिएट. त्यानंतर येतं ते 5-10 मिनिटांचं शवासन. ह्या मुली तुमच्याकडनं शवासन करून घेणार आहोत की आपणच आपलं शरीर शिथिल कसं करावं, शिथिल करण्याची कला कशी अवगत करून घ्यावी हे शिकवणार आहोत. आणि मग येतो तो भावनावरचा ताबा. भावनावर आणि विचारावर करायचा ताबा. मग आम्ही कसं करतो, ॲक्च्युली प्रोटोकॉल कसा देतो आणि परिस्थिती सध्या काय आहे, आपण कुठून सुरुवात केली आणि आता आपण कुठे आलो. फक्त माकडाच्या समोर लॅपटॉप नव्हता, आपल्या समोर लॅपटॉप. आणि हे वाक्य माझं खूप आवडतं आहे. हे वाक्य सगळ्यांनी वाचा. डार्विनचं वाक्य आहे, इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्पेसीज दॅट सर्व्हाइव्स. इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्पेसीज दॅट सर्व्हाइव्स, नॉर द मोस्ट इंटेलिजंट, बट द वन मोस्ट रिस्पॉन्सिव्ह टू चेंज. आपल्याला इंटेलिजन्स आणि आपल्याला स्ट्रेंथ ही महत्त्वाची आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲबिलिटी टू चेंज. समोरचा माणूस चौकोन असेल तर मी चौकोन होणार, समोरचा माणूस त्रिकोण असेल तर मी त्रिकोण होणार. म्हणजे त्याला ॲडजस्ट करून मी घेणार आहे स्वतःला. असं जर बदलण्याची वृत्ती आपण लावून घेतली
तर आयुष्यामधले प्रॉब्लेम्स सासूसुनांचे बिलकुल येणार नाहीत. एकदा मला कळलं की माझी सून कशी आहे आणि सुनेला कळलं की सासू कशी आहे, बस ॲडजस्ट युअर सेल्फ, दॅट्स इट. सो सोपं आहे. मला 2 सुना आहेत ना. सो हे थेरॉटिकल नाही आहे, हे प्रॅक्टिकल आहे. प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन बाय योगा, स्टेट ऑफ इक्वॅनिमिटी, स्टेट ऑफ हेल्थ. आपण आपलं मन जर स्थिर शांत ठेवलं तर आपण आपलं आरोग्य मिळवू शकतो. एवढंच म्हणायचं आहे. दॅट्स इट. हरिओम.